अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा। अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी व उपवर्गीकरण होईपर्यंत नोकर भरती स्थगित ठेवा यासाठी दिनांक 29 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर शहरातील ऐतिहासिक क्रांती चौक येथे आरक्षण ललकार आंदोलन। सर्वोच्च न्यायालयाच्या 7 सदस्यीय घटनापीठाने दिनांक 1/8/2024 रोजी अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण करण्याचा अधिकार त्या राज्यातील राज्य सरकारला असल्याचा ऐतिहासिक व घटनात्मक निर्णय दिला। माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आरक्षण उपवर्गीकरण निकालानंतर महाराष्ट्र सरकारने अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाचे प्रारूप तयार करण्यासाठी दिनांक 14/10/2024 रोजी माजी न्यायाधीश अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली होती। या समितीला अहवाल तयार करण्यासाठी 3 महिन्यांची मुदत देण्यात आली। न्यायमूर्ती अनंत बदर समितीचे काम पूर्ण न झाल्याने सरकारने या समितीला दिनांक 14/9/2025 रोजी 8 महिन्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती। याच काळात तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आदी राज्यात तेथील सरकारने नियुक्त केलेल्या आयोगांनी 1 ते 2 महिन्यात सरकारला अहवाल सादर केलाय आणि त्या सरकारने त्याची तात्काळ अंमलबजावणी सुरू केली आहे। परंतु महाराष्ट्रात न्यायमूर्ती अनंत बदर समितीला स्थापन होऊन 11 महिने उलटले तरी सुद्धा न्यायमूर्ती अनंत बदर समितीच्या अहवालाचे काम पूर्ण न झाल्याचे कारण देऊन महाराष्ट्र सरकारने दिनांक 12 सप्टेंबर 2025 रोजी पुन्हा न्यायमूर्ती अनंत बदर समितीला दुसऱ्यांदा 6 महिन्यांसाठी मुदतवाढ दिली, जी अनावश्यक आहे। नोकर भरतीसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थगित ठेवा। न्यायमूर्ती अनंत बदर समितीला अनावश्यक दिलेली मुदतवाढ रद्द करा, अशी मागणी अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण कृती समितीच्या वतीने करण्यात येत आहे। देश पातळीवरती अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये देश पातळीवरती लढा उभा आहे आणि त्यामध्ये प्रामुख्याने कर्नाटक असेल, आंध्र असेल, पंजाब असेल, हरियाणा असेल या ठिकाणच्या नागरिकांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनं केली। त्यामध्ये प्रामुख्याने मंदाकृष्ण मादिगा यांनी प्रचंड असे आंदोलन करून या देश पातळीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही अनुसूचित जातीसाठी 13% आरक्षण दिलं, त्या आरक्षणामध्ये ज्या काही छोट्या छोट्या अविकसित जाती आहेत त्या जातींना सुद्धा आरक्षणाचा लाभ दिला गेला पाहिजे, अशा पद्धतीची ही प्रामुख्याने मागणी होती। आणि त्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका टाकल्या गेल्या। त्याच्या अगोदर आंध्रामध्ये लागू झालं, पंजाबमध्ये लागू झालं, परंतु ते नाकारले गेले। तिथल्या राज्य सरकारने ते लागू केलं, पण त्या संदर्भात पूर्ण देश पातळीवरती एकाच वेळी सर्वांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आणि त्या 11 न्यायाधीशांच्या समितीखाली त्या ठिकाणी हा जो आरक्षण संदर्भातला निकाल आहे तो निकाल 1 ऑगस्ट 2024 रोजी दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला की राज्य सरकारने त्यांच्या पातळीवरती त्या ठिकाणी असलेला जो काही अनुसूचित जातीतला समाज घटक आहे त्या समाज घटकांना आपल्या स्तरावरती आरक्षण अबकडक पद्धतीने आपण लागू करावं आणि त्याच अनुषंगाने आंध्रामध्ये लागू झालं, इतर राज्ये त्या ठिकाणी अग्रेसर आहेत। परंतु महाराष्ट्र सरकारला आम्ही सर्व सकल मातंग समाजाच्या वतीनं गेल्या अनेक वर्षापासून आमचे नेते डॉक्टर बाबासाहेब भोसले साहेब यांनी आझाद मैदानावरती गेले सतत 8 वर्ष आंदोलन उपोषण केले आणि त्यांची मागणी होती प्रामुख्याने की अबकड वर्गीकरण झालं पाहिजे, मातंग समाजाला 8% आरक्षण मिळालं पाहिजे। त्या अनुषंगाने हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि मग सर्व समाजातील प्रमुख मंडळी वेळोवेळी आझाद मैदानावरती मोर्चे काढले, आंदोलनं केली। आता मागच्या 2 वर्षापूर्वी मोठमोठ्याने आंदोलन आझाद मैदानावरती झाले आणि सरकारनं असं ठरवलं की आम्ही सुद्धा या ठिकाणी अबकड वर्गीकरण करणार। त्या संदर्भामध्ये निवृत्त न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या समितीची
स्थापना केली गेली आणि त्यांचा अहवाल येईपर्यंत आम्ही अबकडे करणार नाही अशी सरकारची भूमिका होती आणि त्यांना अहवाल देण्यासाठी त्या ठिकाणी काही मुदत दिली। त्या मुदतीच्या आत त्या ठिकाणी त्या बदर समितीनं तो अहवाल द्यावा आणि आम्ही या ठिकाणी अबकडे करण्यास तयार आहे। कारण महाराष्ट्र सरकारने या अगोदर सुद्धा मातंग समाजासाठी क्रांतिगुरु लहुजी साळवे आयोग निर्माण केला। त्या आयोगाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर या जातीचा अभ्यास केला गेला। याच्या अंतर्गत तो अहवाल स्वीकारला। त्याच्यामध्ये 68 शिफारशी सादर करण्यात आल्या। त्या 68 शिफारशी मंजूर सुद्धा सरकारने केल्या, परंतु त्या आतापर्यंत लागू करण्यात आलेल्या नाही। आणि मग त्याच्यानंतर ह्या जे काही अबकडची भूमिका आहे, ही भूमिका गेल्या मागच्या महिन्यामध्येच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना एका कार्यक्रमाच्या अनुषंगाने विचारलं गेलं की साहेब आपण अबकडे कधी करणार। त्यांनी सांगितलं आम्ही लवकरात लवकर करू आणि बदर समितीचा अहवाल आमच्याकडे येणार आहे। परंतु मध्येच काय माशी शिंगली काही कळायला एक समाजामध्ये संभ्रम निर्माण झाला की गेल्या 2 महिन्यापूर्वीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, यांनी सांगितलं की आम्ही अबकडची भूमिका आम्हाला मान्य आहे, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही या पद्धतीने निर्णय घेणार आहोत। परंतु ते घेण्याच्या भूमिकेआधीच त्यांनी परत त्या बदर समितीला 6 महिन्याची मुदतवाढ दिली। आम्हाला समाजामध्ये सगळीकडे संभ्रम निर्माण झाला की काय प्रकार आहे की ज्याच्यामुळे या समितीला मुदतवाढ देण्यात आली। कारण लहुजी साळवे अभ्यास व्हायला असताना सुद्धा समाजाचा अभ्यास झालेला आहे। या बदर समितीने सुद्धा फार मोठा अभ्यास करून सर्व त्या ठिकाणी आपली भूमिका मांडलेली आहे। मग एवढं असताना सुद्धा हा निर्णय घ्यायला वेळ का लागतो? म्हणून आमच्या छत्रपती संभाजीनगर विभागीय स्तरावरती आम्ही या ठिकाणी जिल्ह्याच्या वतीनं गेल्या काही वर्षापासून मोर्चे आंदोलन करत असताना मिटिंग आम्ही घेतल्या आणि त्यामध्ये आम्ही आता या बदर समितीला जी दिलेली मुदतवाढ आहे त्याच्या विरोधामध्ये 29 सप्टेंबरला सोमवारी 11 वाजता क्रांती चौक येथे भव्य निदर्शन आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि सरकारला जाब विचारणार आहोत की आपण 6 महिने मुदतवाढ कशासाठी दिली? आपण तर सगळ्या गोष्टीनं पॉझिटिव्ह होतात। हा समाज मागासलेला आहे, आर्थिक विकास या समाजाचा होत नाही। आम्ही आमचा समाज नाही, ते जे काही तळागाळातले समाज आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये सगळ्या समाजाला प्रवाहात आणण्यासाठी जे संविधान निर्माण केलं, त्या अनुषंगाने जे काही आरक्षणाची आम्हाला जी सुविधा दिली, त्यामध्ये इतर सर्व जातीला विकसित करण्यासाठी आणि पुढे आणण्यासाठी हे आरक्षण अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये आम्ही जिल्ह्याच्या वतीने भव्य असं या क्रांती चौकामध्ये निदर्शने करणार आहोत।